आज गाडी आहे अपाचे आरटीआर 160। गाडीमध्ये प्रॉब्लेम होता की गाडी सारखी फ्यूज उडत होती। कस्टमरने बाहेर दाखवली, त्याच्यानंतर त्यांनी फ्यूज टाकला त्याच्या मेकॅनिकने आणि ते घेऊन आल्याच्या नंतर पुन्हा एकदा गाडी बंद पडली, फ्यूज उडाला, ते उडत होता। त्यासाठी आम्ही पूर्ण गाडी आता खोलली वायरिंग चेकिंग साठी। पूर्ण गाडी खोलल्याच्या नंतर समजलं की हेडलाईटचा जो कटआउट आहे रिले, तो इथं कट झाले वायरिंग त्याची दोन, आणि ते वायरिंग या बॉडीला टच होत होत्या आणि मग गाडीचा फ्यूज शॉर्ट होत होता। आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की ज्या वायरिंग कट होत्या त्या आता जॉईन मारणार आहे। ते टच होणार होतं ते पण आता होणार नाहीत। आता ते जॉईन मारल्याच्या नंतर जो गाडीचा फ्यूज उडायचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल आणि गाडी ओके होईल। आज गाडी आहे अपाचे आरटीआर 160। गाडीमध्ये प्रॉब्लेम होता की गाडी सारखी फ्यूज उडत होती। कस्टमरने बाहेर दाखवली, त्याच्यानंतर त्यांनी फ्यूज टाकला त्याच्या मेकॅनिकने आणि ते घेऊन आल्याच्या नंतर पुन्हा एकदा गाडी बंद पडली, फ्यूज उडाला, ते उडत होता। त्यासाठी आम्ही पूर्ण गाडी आता खोलली वायरिंग चेकिंग साठी। पूर्ण गाडी खोलल्याच्या नंतर समजलं की हेडलाईटचा जो कटआउट आहे रिले, तो इथं कट झाले वायरिंग त्याची दोन, आणि ते वायरिंग या बॉडीला टच होत होत्या आणि मग गाडीचा फ्यूज शॉर्ट होत होता। आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की ज्या वायरिंग कट होत्या त्या आता जॉईन मारणार आहे। ते टच होणार होतं ते पण आता होणार नाहीत। आता ते जॉईन मारल्याच्या नंतर जो गाडीचा फ्यूज उडायचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल आणि गाडी ओके होईल।